Hello students, welcome to Vidyaran Physics class. Today we will start the next point in chapter number 1, rotation dynamics, and that point is called as vertical circular motion. Now I am writing the title of today's lecture, that is vertical circular motion. Vertical circular motion. याला आपण शॉर्टकट देऊया VCM. याआधी UCM होतं. UCM म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे आहे VCM. VCM म्हणजेच काय? वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे. ओके. म्हणजे एखादा पार्टिकल जर का सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. किंवा आपण असे म्हणू शकतो when a particle performs a path along the circumference of circle, then the motion of that particle is called as circular motion. याच सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. ओके. पहिला जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा फर्स्ट टाइप जो आहे त्याला आपण काय म्हणतो? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि दुसरा जो टाइप आहे ते म्हणजे आपला आजचं टायटलच आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. दोन्ही टाइप मध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्स आहेत. सिमिलॅरिटीज काय आहेत बघा? दोन्ही टाइप मध्ये पार्टिकलचं जे मोशन आहे ते कसं असणार आहे? सर्क्युलर. सर्क्युलर मोशन असणार आहे. मग याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते आपण समजून घेऊया. ओके. पहिल्यांदा आपण बघूया हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. ओके. When a particle performing circular motion in a horizontal plane, then the motion of that particle is called as horizontal circular motion. आणि vertical circular motion कशाला म्हणायचं आहे? When a particle performs circular motion in a vertical plane, such type of motion is called as vertical circular motion. समजते का बघा? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं जे मोशन आहे ते कुठे असणार आहे बघा? हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. हॉरिझॉन्टल प्लेन. आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचं जे मोशन असणार ते कुठे असणार आहे? वर्टिकल प्लेन मध्ये. वर्टिकल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन कशाला म्हणायचं? म्हणजे असा प्लेन जो की ग्राउंड सरफेसला पॅरलल आहे त्या प्लेनला आपण काय म्हणतो? हॉरिझॉन्टल प्लेन. आणि वर्टिकल प्लेन कशाला म्हणायचं आहे? वर्टिकल प्लेन म्हणजे असा प्लेन जो की ग्राउंडच्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. ओके. फॉर एक्झाम्पल समजून घेऊया आपण. समजा हा एक ग्राउंड सरफेस आहे. ओके. या ग्राउंड सरफेसला पॅरलल हा एक सरफेस आहे. हा सरफेस. ओके. आणि या पॅरलल सरफेस मध्ये हा जर पार्टिकल असा सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणणार? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि जर का या ग्राउंड सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे असा जर का प्लेन असेल किंवा असा जर का प्लेन असेल परपेंडिक्युलर टू द ग्राउंड सरफेस, ओके, तर या प्लेन मध्ये पार्टिकल जर का असा सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल तर या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? वर्टिकल सर्क्युलर मोशन. कळते डिफरन्स काय आहे? डिफरन्स काय समजलं का बघा? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल वर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो. ओके. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे काय? अ प्लेन व्हिच इज पॅरलल टू द ग्राउंड. आणि वर्टिकल प्लेन म्हणजे काय? अ प्लेन व्हिच इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. डेफिनेशन लिहून घेऊया. डेफिनेशन ऑफ VCM वर्टिकल सर्क्युलर मोशन. आपलं असं टायटलच आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन. काय डेफिनेशन आहे बघा? when a particle performs circular motion, when a particle performs circular motion in a vertical plane, vertical plane म्हणजे काय? that is perpendicular to the ground. That is perpendicular to the ground. Then
the motion of that particle is called vertical circular motion. समझते definition of vertical circular motion? When a particle performs circular motion in a vertical plane. This is more important. Vertical plane means plane which is perpendicular to the ground. जर का वर्टिकल प्लेन मध्ये पार्टिकल्स मूवमेंट असेल, वर्टिकल प्लेन मध्ये पार्टिकल जर का सर्क्युलर पाथ परफॉर्म करत असेल, तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण काय म्हणणार? वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता या वर्टिकल सर्क्युलर मोशनचे परत दोन टाइप्स आहेत. ओके, म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन दोन टाइप मध्ये डिवाइड केलेला असणार आहे. यामध्ये पहिला जो टाइप आहे तो म्हणजे एक्सटर्नली we control the motion of particle which performs vertical circular motion. आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ग्रॅव्हिटी कंट्रोल्ड the motion of particle which performs vertical circular motion. समजून घेऊया ही कॅटेगरी काय वेगळी आहे आणि ही कॅटेगरी काय वेगळी आहे. ओके, म्हणजे दोन्ही मध्ये वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, पण हा जो पहिला टाइप आहे यामध्ये काय होतं? समजा एखादा पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, तेव्हा त्या पार्टिकलचं जे मोशन आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्या पार्टिकलचं स्पीड हे कंट्रोल जर का आपण करत असू तर तो एक वेगळा टाइप असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? एक्सटर्नली वी कंट्रोल्ड द मोशन ऑफ द पार्टिकल. एक्झाम्पल घेऊया आपण. यात्रेमध्ये आपण बघितलेलं आहे आकाशपाळणा वगैरे असतो. आकाशपाळणाचं जे मोशन आहे ते कसं असणार आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्या आकाशपाळणाचं जे काही स्पीड आहे त्या स्पीड कम्प्लिटली आपल्या अंडर असतं. आपल्या अंडर ते आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे युजिंग गिअर सिस्टम किंवा ब्रेकिंग सिस्टम. ब्रेक सिस्टम पण असतं किंवा गिअर सिस्टम असतं. गिअर सिस्टमने आपण काय करतो? त्या आकाशपाळणाचं स्पीड वाढवू शकतो. ब्रेकने आपण काय करतो? त्या आकाशपाळणाचं स्पीड कमी करू शकतो. म्हणजे स्पीड ऑफ द पार्टिकल which performs vertical circular motion is externally controlled. हा जो एक कॅटेगरी आहे हा एक वेगळा टाइप आहे वर्टिकल सर्क्युलर मोशनचा. किंवा ते म्हणजे मोशन जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो, आपल्या हातामध्ये असतं. तो एक टाइप वर्टिकल सर्क्युलर मोशनचा असणार आहे. आणि दुसरा जो टाइप आहे तो खूप महत्त्वाचा आहे बघा. यामध्ये काय होतं? पार्टिकलचं जे काही मोशन आहे ते मोशन ग्रॅव्हिटी कंट्रोल करते. ओके, पार्टिकल्स मोशन कोण कंट्रोल करतं? आपण नाही कंट्रोल करू शकत. द मोशन ऑफ द पार्टिकल which is performing vertical circular motion is completely controlled by gravity. हा एक वेगळा टाइप असणार आहे वर्टिकल सर्क्युलर मोशनचा. आता याचे एक्झाम्पल आपण समजून घेऊया. समजा एक स्ट्रिंग आहे, अशी स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगच्या या एंडला मी काय केलेलं आहे? ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे. हा एक ऑब्जेक्ट मास आहे. ओके, आणि या ऑब्जेक्टला मी समजा इथं इनिशियल पोझिशन म्हटली. या पोझिशनला आपण काय म्हटलं? इनिशियल पोझिशन. आणि या इनिशियल पोझिशनला जर का मी एक्सटर्नल एनर्जी सप्लाय केली, त्या ऑब्जेक्ट वरती एक्सटर्नल एनर्जी सप्लाय केली किंवा वेलोसिटी दिली. ओके, जर आपण एनर्जी सप्लाय करू तेव्हा हा ऑब्जेक्ट काय होईल बघा? ही स्ट्रिंग इथं आपण टाईट केलेली आहे, बांधलेली आहे. तेव्हा हा ऑब्जेक्ट कसा होणार आहे बघा? एनर्जी मुळे तो ऑब्जेक्ट असा पाथ परफॉर्म करेल, सर्क्युलर पाथ, असा वर्टिकल सर्क्युलर पाथ. ओके, जेव्हा आपण एनर्जी देतो तेव्हा हा जो ऑब्जेक्ट आहे तो अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी मूव्ह होतो. इथपर्यंत कसा मूव्ह होतो? अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आणि जेव्हा तो ऑब्जेक्ट इथे येतो, इथून तो परत इकडे येणार खाली मेन पोझिशन कडे. ओके, जेव्हा तो ऑब्जेक्ट इथून असा मूव्ह व्हायला स्टार्ट होतो तेव्हा तो ऑब्जेक्ट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी चाललेला असतो. इथं आपण काय म्हणतो त्याला? टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. डिफरन्स बघा, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आणि टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी.
जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी पाथ परफॉर्म करत असेल तेव्हा त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होते, कमी 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 होते. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट टुवर्ड्स ग्रॅव्हिटी मूव्ह असेल तेव्हा त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके, प्रॅक्टिकली तुम्ही विचार करा, जेव्हा आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काहीतरी एखादा दगड फेकला वरती वरती तर तो दगड वर चाललेला आहे, याचा अर्थ काय होईल बघा, तो दगड अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चाललेला आहे. त्यामुळे त्या दगडाचं स्पीड काय होणार आहे, हळूहळू कमी होईल आणि एका ठराविक पोझिशन जाऊन ते स्पीड काय होणार आहे, झिरो होणार. ओके, तोच दगड जर का वरून खाली येत असेल तर मात्र काय होईल बघा, तिथून जसं खाली येईल तसं त्या ऑब्जेक्टचं स्पीड काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. म्हणजे तो ऑब्जेक्ट टुवर्ड्स ग्रॅव्हिटी चाललेला आहे, वेलोसिटी वाढणार. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वेलोसिटी डिक्रीजेस. सेम केस इथं पण आहे. या ऑब्जेक्टला मी एक्सटर्नल एनर्जी दिली, वेलोसिटी सप्लाय केली, हा ऑब्जेक्ट असा मूव्ह होतोय इनिशियली म्हणजे कसा, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. त्यामुळं ऑब्जेक्टची पोझिशन बदलेल, जशी पोझिशन बदलेल तशी वेलोसिटी काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. आणि जेव्हा हा ऑब्जेक्ट इथे येईल, इथून तो असा पाथ परफॉर्म करेल टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी, तेव्हा परत काय होईल, त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होणार आहे, वाढत वाढत जाणार आहे, इथे मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे या पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम असणार आहे, या पोझिशनला वेलोसिटी मिनिमम असणार आहे. ओके, म्हणजे इथं पार्टिकलची म्हणा किंवा ऑब्जेक्टची म्हणा पोझिशन बदलली की काय होतं, वेलोसिटी पण बदलते. म्हणजे मोशन चेंज होतं, वेलोसिटी चेंज होते. हे जे काय कंट्रोलिंग आहे ते कम्प्लिटली कोण कंट्रोल करतं, ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट याच्यावरती आहे, म्हणून प्रत्येक पोझिशनला त्या ऑब्जेक्टची त्या पार्टिकलची वेलोसिटी काय होते, चेंज होते. हा एक टाइप असणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा. ठीक, डिफरन्स समजला. एक्सटर्नली वी कंट्रोल्ड अँड ग्रॅव्हिटी कंट्रोल, दोन्ही मध्ये पण पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. कोणता सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, पण या टाइप मध्ये मोशन कंट्रोल कोण करतं, आपण. एक्सटर्नली वी कंट्रोल्ड द मोशन ऑफ दॅट पार्टिकल and if the gravity controlled the motion of that particle, this is another type of the VCM. Okay, first type, second type. Okay, generally आपण इथून पुढे ग्रॅव्हिटी कंट्रोल्ड चा स्टडी करणार आहोत इन डिटेल. ओके, इथं बघ समजलं. आता याच्या पुढची जी केस आहे ती म्हणजे मोशन ऑफ द पार्टिकल which is tied at the end of the string and which performs vertical circular motion under gravity. मग तेव्हा काय काय होतं ते आपण इन डिटेल स्टडी करायचं आहे. पण त्याच्या आधी हे आजचं जे मी आता पण सांगितलेलं आहे ते क्लिअर झालं का बघा. सुरुवातीला सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याचे दोन टाइप्स, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, when a particle performing circular motion in a horizontal plane. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, when a particle performing circular motion in a vertical plane. ओके, समजते. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे काय, a plane which is parallel to the ground. vertical plane म्हणजे काय, a plane which is perpendicular to the ground. vertical circular motion चे परत दोन टाइप्स. ओके, एक म्हणजे एक्सटर्नली वी कंट्रोल्ड द मोशन ऑफ द पार्टिकल and second type gravity controlled the motion of that particle. ओके, समज. यामध्ये जो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे vertical circular motion under gravity. या दोन केसेसचा स्टडी करायचा आपल्याला. यामध्ये पहिली जी केस आहे, केस फर्स्ट काय आहे, मास टाइड ॲट द एंड ऑफ स्ट्रिंग. ही जी केस आहे, केस फर्स्ट, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतात, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर स्पीड ऑफ द पार्टिकल विच परफॉर्म्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट डिफरंट पोझिशन्स. किंवा असंही विचारू शकतात एक्झाम मध्ये क्वेश्चन. बघा मी लिहितोय क्वेश्चन, डिफाइन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन and obtain the expression for speed of particle performing
vertical circular motion at top, bottom and midway positions. एखादा पार्टिकल जर का वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर प्रत्येक पोझिशनला त्या पार्टिकलचं स्पीड काय होतं, चेंज होतं. मग त्यात आपण तीन पोझिशन कन्सिडर करायचं आहे. एक टॉप पोझिशन, दुसरी बॉटम पोझिशन आणि तिसरी मिडवे पोझिशन. आणि तिन्ही पोझिशनला पार्टिकलचं स्पीड किती असतं, पार्टिकलच्या स्पीडचा फॉर्म्युला काय असतो तो डिराइव्ह करायचा आहे. कळतंय? प्रश्न कसा कळला का तुम्हाला? डिफाइन वर्टिकल सर्क्युलर मोशन अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट टॉप, बॉटम अँड मिडवे पोझिशन. कळते? केस फर्स्ट इन डिटेल समजून घेऊया. केस फर्स्ट काय म्हटलेलं आहे बघा, अ मास, एक पॉइंट मास आहे, अ मास टाइड ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग. बघा ही एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगच्या या एंडला मी काय केलं आहे बघा, एक मास अटॅच केलेला आहे, एक पॉइंट मास. ओके, याला आपण पार्टिकल म्हणूया. पार्टिकल ज्याचा मास काय आहे, स्मॉल m आहे. आणि स्ट्रिंगचं जे काय हे एंड आहे, दुसरे एंड, हे आपण फिक्स केले आहे, फिक्स्ड आहे. आणि हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल हा असं वर्टिकल सर्क्युलर मोशन पाथ परफॉर्म करतो. पार्टिकल परफॉर्म्स वर्टिकल सर्क्युलर मोशन. याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे, पार्टिकलचं जर का सर्क्युलर मोशन असेल तर तिथं दोन फोर्स हे असतातच. कोणकोणते? सेंट्रिपिटल टुवर्ड्स द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल अवे फ्रॉम द सेंटर. कळतंय? मग इथं बघा, इनिशियली पार्टिकल जर का इथं असेल तर या पोझिशनला आपण काय म्हणूया, बॉटम पोझिशन, किंवा यालाच आपण काय म्हणतोय, लोअर मोस्ट पोझिशन. ओके, काय म्हणायचं बघा याला, बॉटम पोझिशन किंवा लोअर मोस्ट पोझिशन. बुक मध्ये तुम्हाला लोअर मोस्ट पोझिशन असं म्हटलंय. ओके, आता या पार्टिकल, हा जो पार्टिकल आहे तो या स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे, म्हणून तो पार्टिकल सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो. ओके, समजा ही स्ट्रिंग मधूनच ब्रेक झाली तर हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे का? नाही. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये काहीतरी टेन्शन आहे म्हणून तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. म्हणजे इथे जो का सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्सचा रोल इथं कोण प्ले करतंय, टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे टेन्शन मी काय म्हणतो, टीबी. टीबी जे आहे ना, म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन बी. बी पोझिशनला जे टेन्शन असणार आहे त्या स्ट्रिंग मध्ये त्याला आपण काय म्हणणार, टीबी. आणि याची डायरेक्शन कसं असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. कळते? त्यानंतर बघा, हा पार्टिकल सर्क्युलर पाथ परफॉर्म करत करत इथं पर्यंत, इथं ही जी पोझिशन आहे यालाच आपण काय म्हणतो, मिडवे पोझिशन. या पोझिशनला काय म्हणायचं आहे, मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन नाव दिलेला डी. डी पोझिशनला आपण काय म्हणायचं आहे, मिडवे पोझिशन. ही स्ट्रिंगची डायरेक्शन अशी असणार आहे बघा. ओके, याला आपण आर म्हणायचं आहे. आर इज द रॅडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. ओके, जेव्हा हा पार्टिकल बॉटम टू मिडवेला येईल तेव्हा या स्ट्रिंग मध्ये टेन्शन जे असणार आहे ती टेन्शन कमी होणार की वाढणार. इमॅजिन करा, एक दोरा आहे, त्या दोऱ्याच्या या एंडला मी ऑब्जेक्ट मास अटॅच केलेला आहे. ओके, आणि तो रेस्ट आहे, स्टेबल आहे. ओके, म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आणि तो ऑब्जेक्ट जर का असं वरती वरती येईल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तर तसं काय होईल, त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे इथं टेन्शन काय असणार आहे बघा, कमी असणार आहे. त्याला आपण काय म्हणूया, टीडी. टीडी इज द टेन्शन ॲट पोझिशन डी. टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन डी. नंतर काय होईल बघा, हाच पार्टिकल पाथ परफॉर्म करत करत इथं आला. ही जी पोझिशन आहे आपण नाव देऊया ए पोझिशन. पोझिशन ए. या पोझिशनला आपण काय म्हणायचं आहे, टॉप पोझिशन. टॉप पोझिशन किंवा बुक मध्ये काय म्हटलेलं आहे, अप्पर मोस्ट पोझिशन ऑफ द पार्टिकल. ओके, अप्पर मोस्ट पोझिशन. आणि ही स्ट्रिंग आहे, काय, स्ट्रिंग. आता इथं बघा, या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन असणार आहे टुवर्ड्स द सेंटर, टीए. टीए मीन्स व्हॉट, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन ए. ओके, आणि नंतर परत काय होईल, हा ऑब्जेक्ट किंवा हा पार्टिकल परत इकडे जाणार असा. ओके, म्हणजे इथं आल्यानंतर काय होईल, ही मिडवे पोझिशन. परत मिडवे किंवा बुक मध्ये काय म्हटलेलं आहे, हॉरिझॉन्टल, when the string
has to be horizontal direction, that position is called as midway position. म्हणजे या पोझिशनला काय होतं, या किंवा या पोझिशनला ती स्ट्रिंग कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. जेव्हा स्ट्रिंग हॉरिझॉन्टल होईल तेव्हा त्या पार्टिकलच्या पोझिशनला आपण काय म्हणणार, मिडवे पोझिशन. ही मिडवे पोझिशन आहे याचं. आणि त्या पद्धतीने हे असं पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे पार्टिकलचं, याचा अर्थ त्या पार्टिकलवरती काही फोर्सेस ऍक्ट होणार आहे, काही फोर्सेस हे ऍक्ट होणार आहे. कोणकोणते फोर्सेस नाही बघा, पार्टिकलचं मास आहे म्हणजेच टुवर्ड्स द डाउनवर्ड डायरेक्शननी वेट mg हे ऍक्ट होणारच. ओके, पार्टिकल स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे तर टेन्शन हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर असणारच आहे, टेन्शन आहेच. म्हणजे या पोझिशनला टेन्शन इकडं आणि वेट mg या डायरेक्शनने अटॅच अप्लाय होतो या पोझिशनला. इथं बघा, इथं काय होतं बघा, पार्टिकलचं वेट आहे म्हणजेच mg फोर्स या डायरेक्शननी, टेन्शन या डायरेक्शननी. ओके, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शनने ऍक्ट होतो. ओके, पुढे इथं बघा या पोझिशनला पार्टिकलचं मास आहे याचा अर्थ वेट mg डाउनवर्ड डायरेक्शननी, टेन्शन इन द स्ट्रिंग आल्सो टुवर्ड्स द सेंटर या डायरेक्शन. ओके, हे ठीक आहे. डायग्राम समजते का बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय तेवढं असेल ते विचारा. ओके, केस फर्स्ट यामध्ये आपल्याला अपर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन आणि मिडवे पोझिशन या तिन्ही पोझिशनला पार्टिकलच्या वेलोसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, टॉप पोझिशनला पार्टिकलची वेलोसिटी काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. ओके, बघा ऍक्च्युली हे अँग्युलर वेलोसिटी असणार आहे, पण ॲट दिस पोझिशन tangential velocity is called as also linear velocity. हे v आपण म्हणूया. vv म्हणजे काय, linear velocity at position v. हे आपल्याला काढायचं आहे. vv किती असणार आहे, या वेलोसिटीला आपण काय म्हणायचं आहे, tangential velocity आपण याला म्हणतो tangential velocity, किंवा याला आपण काय म्हणतो linear velocity at position d. आणि या पोझिशनला काय म्हणायचं, या वेलोसिटीला काय म्हणायचं आहे va, linear velocity at position a. ते समजतंय. म्हणजे VA चा फॉर्म्युला, VB चा फॉर्म्युला आणि VD चा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ओके, VD आणि VC चा फॉर्म्युला एकच असणार. ठीक आहे, दोन्ही पण पोझिशन कुठले आहेत, दोन्ही पण मिडवे पोझिशन आहे. तर पहिल्यांदा बघा, फर्स्ट टॉप पोझिशन किंवा अप्पर मोस्ट पोझिशन मध्ये आपण अप्पर मोस्ट और टॉप पोझिशन, टॉप पोझिशनला पार्टिकलची वेलोसिटी किती असणार, डायग्राम मध्ये बघा. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे, एक इक्वेशन लिहायचं आहे. पार्टिकल इथं असेल तर हा पार्टिकल ऍक्च्युली कसा परफॉर्म करतोय, सर्क्युलर पाथ. सर्क्युलर मोशन आहे तर सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. सेंट्रीपिटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे हा जो आहे सेंट्रीपिटल फोर्स आहे याचा रोल कोण प्ले करते, तर टेन्शन आणि mg दोन्ही फोर्सेस. आणि इकडे बघा डाउनवर्ड फोर्स म्हणजे काय असतो, इन जनरल सेंट्रीपिटल फोर्स. इथं मात्र दोन फोर्सेस आहेत डाउनवर्ड, कुठले कुठले, टेन्शन TA आणि mg वेट. ओके, म्हणजे इथं आपण असे लिहू शकतो, सेंट्रीपिटल फोर्स इज नथिंग बट टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन A प्लस mg. ओके, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मॅग्निट्यूड लिहा फक्त आपण याची, mv²/r is equal to TA as it is plus mg. कळते. आता या केस मध्ये बघा, बॉटम पोझिशनला या स्ट्रिंग मध्ये टेन्शन खूप जास्त असतं, मॅक्झिमम असतं. आणि जसं तो पार्टिकल टॉप पोझिशन कडे जाईल तर तसं त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. आणि एक्झॅक्टली टॉप पोझिशनला आपण काय म्हणूया, या पोझिशनला टेन्शन जे आहे ना TA, हे टेन्शन TA टॉप पोझिशनला काय असणार आहे, 0 आपण म्हणतो. खूपच कमी असतं, टेन्शन कमी असतं, त्याला आपण निग्लेक्ट करायचं आहे. टेन्शन TA इज इक्वल टू 0. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपण काय करूया, सिन्स TA इज इक्वल टू 0, दिस इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 पुन्हा लिहायचं आहे. कसं येईल बघा मग, mv²/r इज इक्वल टू TA 0 ना,
0 प्लस mg. हे जे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे ते कुठल्या पोझिशनला, अपर मोस्ट पोझिशन, टॉप मोस्ट पोझिशन. आणि या टॉप मोस्ट पोझिशनला पार्टिकलची जी वेलोसिटी आहे ती किती असणार आहे, va वेलोसिटी. म्हणून मी इथे काय लिहितो बघा, नुसता va लिहिण्यापेक्षा va म्हणतो मी, va. ओके, mm गेट कॅन्सल, हा r इकडे जाईल, काय बघा पुढे मग va स्क्वेअर इज इक्वल टू rg. therefore va is equal to under root rg. va is equal to under root rg. This is the formula for speed of the particle which performs vertical circular motion at top position. टॉप पोझिशनला किंवा अपर मोस्ट पोझिशनला पार्टिकलची वेलोसिटी किती असते, अंडर रूट rg. हा एक पार्ट सांगतो आपला. तर ठीक आहे बघा, फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय डिराइव केलेला आहे, डेरिवेशन किंवा एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल ॲट टॉप पोझिशन. आता आपण बघूया बॉटम पोझिशनला काय असणार आहे आणि मिडवेला काय असणार आहे. आता आपण टॉप पोझिशनला वेलोसिटीचा फॉर्म्युला डिराइव केला होता, तो किती आला होता, अंडर रूट rg. आता जो नेक्स्ट पोझिशन आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉटम पोझिशन और लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशन वी कॉल्ड ॲज बी पोझिशन. आणि आपल्याला या पोझिशनला पार्टिकलच्या वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे तो डिराइव करायचा आहे. बघा इथं असताना पार्टिकलची वेलोसिटी किती असणार आहे, अंडर रूट rg. आता इथं काय असणार आहे फॉर्म्युला तर बघूया आपण. कायनेटिक एनर्जीचा जर विचार केला आपण तर पोझिशन बी ला बघा इथून वेलोसिटी काय वाढत जाणार आहे. इथं पोझिशन बी ला वेलोसिटी मॅक्झिमम असणार आहे. मॅक्झिमम वेलोसिटी म्हणजे काय, या पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, मॅक्झिमम. या पोझिशनला कायनेटिक एनर्जी थोडीशी कमी असणार आहे. आणि या टॉप पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, खूपच कमी असणार आहे. झिरो नसणार आहे, पण आपण काय म्हणायचं आहे, खूपच कमी कायनेटिक एनर्जी. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ॲट पोझिशन ए इज मॅक्झिमम and kinetic energy at position B is maximum. म्हणजे इथून तो पार्टिकल इथे गेला टॉप पोझिशनला, कायनेटिक एनर्जी चेंज होते. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते ती एनर्जी काय होते, कमी 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 होऊन इथे येते. मग इथं चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे इथे काय असणार, एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. म्हणजे टॉप पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असणार आहे, कायनेटिक एनर्जी मिनिमम असणार आहे. तर ते का बघा या इकडं आता जो पॉइंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे काय लोअर मोस्ट पोझिशन. या लोअर मोस्ट पोझिशनला वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे ते बघूया. जसं की मगाशी आपण बघितलं होतं, या पोझिशनला TA प्लस mg म्हणजेच काय म्हटलं होतं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. सेम आपण इकडे पण करूया, तोच इक्वेशन आपण इथे परत लिहायचं आहे. इथे फक्त TA नाही येणार, इथे काय येणार या पोझिशनला TB. ओके, म्हणजे आपण इथे काय लिहितो बघा, TB प्लस mg इज इक्वल टू व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. बॉटम पोझिशनला वेलोसिटी काय असणार आहे, vb. मी लिहितो तो vb. आता यामध्ये बघा जरा असं, इथे मगाशी काय होतं, TA प्लस mg केलं होतं, कारण दोन्हीची पण डायरेक्शन कशी आहे, एकसारखीच आहे, म्हणून आपण प्लस केलं. इथं मात्र काय येणार आहे, प्लस नाही येणार, इथं काय येणार आहे, मायनस. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट टेन्शन इन द स्ट्रिंग अँड वेट mg बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड, म्हणून इथं मायनस लिहिलेलं आहे. TB minus mg is equal to mvb square upon कळतंय, v square upon r. आपले m काय आहे, vb काय आहे ते काढायचं. पुढे जसं की आपण मगाशी बघितलेलं आहे, पुढं या केस मध्ये पोटेन्शियल एनर्जी जी असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी इथली म्हणजेच काय असणार आहे बघा, चेंज इन कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे आपल्याला माहिती पाहिजे. कायनेटिक एनर्जी इथे मॅक्झिमम असणार आहे. पार्टिकल जसं टॉप कडे जाईल तसं कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे टोटल एनर्जी ना मात्र सेम असणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी रिमेन सेम. कुठली पण पोझिशन घ्या, टोटल एनर्जी रिमेन सेम. फक्त काय होतं, एखाद्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी कमी होते तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. दोघांची बेरीज जर केला तर काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच या पोझिशनला कायनेटिक एनर्जी जर मॅक्झिमम असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे जसं हा पार्टिकल इकडे एला जाईल तसं कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये होणार आहे. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. ओके,
पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh हा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, इथली कायनेटिक एनर्जी मायनस इथली कायनेटिक एनर्जी. इथल्या कायनेटिक एनर्जीला आपण काय म्हणतोय, 1/2 mvv² मायनस 1/2 mva². कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन बी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन ए. या दोघांचा चेंज म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. आता इथं बघा, ही जी हाईट आहे, इनिशियली पार्टिकल इथं आहे मेन पोझिशनला, तो पार्टिकल टॉपला गेला इथं, म्हणजे त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं बघा, वरती हाईट म्हणजे इथून इथंपर्यंत हे r आणि इथून परत इथंपर्यंत हे r, म्हणजे हे टोटल झालं किती, 2r. ओके, म्हणजे हाईट किती असणार आहे, 2r आहे. तुम्ही h च्या बदला मी काय लिहितो इथं, 2r mg 2r. कळतंय. पुढे 2 mgr is equal to m/2 vv² minus va². इक्वेशन. पुढं m गेट कॅन्सल, हे 2 इकडे घेतलं, 4 येईल, 4gr is equal to vv² minus va. आपल्याला माहिती आहे मगाशी va चा फॉर्म्युला काय आला होता, इथं va म्हणजे काय होतं, √rg. ओके, म्हणजे va² काय असणार आहे, rg. म्हणजे ते मी काय लिहितो बघा, va² च्या बदला मी काय लिहितोय, rg किंवा gr. आता हा rg इकडे घ्या, पॉझिटिव्ह प्लस होईल, 4gr हा इकडे गेला प्लस होईल, प्लस gr इज इक्वल टू व्हॉट, vv². पुढे काय येणार आहे मग, 4gr प्लस gr 5gr, 5gr इज इक्वल टू vv². ओके, म्हणजेच vv इज इक्वल टू काय येणार आहे, vv इज इक्वल टू √5gr किंवा rg, 5rg. हा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजे बॉटम पोझिशनला पार्टिकलची वेलोसिटी किती असणार आहे, √5rg. ओके, टॉप पोझिशनला काय होती, √rg. बॉटम पोझिशनला काय असणार आहे, बॉटम पोझिशनला vb इज इक्वल टू व्हॉट, vb इज इक्वल टू √5rg. कळते, मॅक्सिमम वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन 5rg. तर पुढे नेक्स्ट जी पोझिशन आहे ती म्हणजे काय असणार आहे, मिडवे पोझिशन. त्या पोझिशनला वेलोसिटी फॉर्म्युला काय असणार आहे ते जरा आपण बघूया. आता नेक्स्ट पोझिशन जी आहे, थर्ड पोझिशन, ज्याला आपण म्हणूया पोझिशन सी किंवा पोझिशन डी. ओके, पोझिशन आपण काय म्हणायचं बघा, पोझिशन व्हेन स्ट्रिंग इज horizontal, string is horizontal, that is at position D किंवा C, at C or D. बघा, स्ट्रिंग C पॉइंटला किंवा D पोझिशनला कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. म्हणजे जेव्हा स्ट्रिंग हॉरिझॉन्टल असेल तेव्हा तिथे दोन पोझिशन पाहिजे, एक C पोझिशन आणि D पोझिशन. दोन्हीमध्ये पण सेम फॉर्म्युला असणार आहे वेलोसिटीचा. याला आपण मिडवे पोझिशन म्हणायचं आहे किंवा याला पण आपण मिडवे पोझिशन म्हणायचं आहे. बघूया आपण मग सी पोझिशनला किंवा डी पोझिशनला वेलोसिटी काय असणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे ते डिराइव्ह करायचं. बघा, ॲट पोझिशन डी और पोझिशन सी. आपण आता बघूया डी साठी काय असणार. जो डी साठी फॉर्म्युला येणार आहे तोच फॉर्म्युला सी साठी असणार आहे. आपण यासाठी आपण फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. आता आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी पोझिशन इज रिमेन सेम. म्हणजे या पोझिशनला टोटल एनर्जी जेवढी असेल तितकीच एनर्जी इथं पण असणार आहे, तितकीच एनर्जी इथं पण असणार आहे. फक्त काय होईल, प्रत्येक पोझिशनला कायनेटिक एनर्जी बदलत जाईल, पोटेन्शियल एनर्जी बदलत जाईल, पण टोटल एनर्जी मात्र काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, म्हणजेच मी एक स्टेटमेंट लिहितो बघा समोर, बी पोझिशन आणि डी पोझिशनला मी स्टेटमेंट लिहितोय, टोटल एनर्जी ॲट बी पोझिशन इज इक्वल टू टोटल एनर्जी at D position. Equation. Okay. According to the law of conservation of energy, this is the most important equation. Equation number 1. Now, put the values. Total energy म्हणजे काय? Kinetic energy
at B plus potential energy at B is equal to total energy म्हणजेच काय kinetic plus potential. ओके सेम टोटल एनर्जी at D म्हणजेच kinetic energy at D position plus potential energy at B position. ओके फॉर्म्युला जे आहे ते इथे कोट करूया आपण. कायनेटिक एनर्जी ऍट पोझिशन बी ही मॅक्झिमम असते म्हटलं मगाशी मी. ओके कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे 1/2 m ऍट पोझिशन बी वेलोसिटी काय असणार आहे vb चा स्क्वेअर प्लस जर का या बॉटम पोझिशनला हाईट 0 असेल तर आपल्याला काय म्हटलेलं आहे मेन पोझिशन हाईट जर 0 असेल किंवा कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असेल तर इथे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे 0. ओके म्हणजे मी काय करतोय at position B at bottom position lowermost position potential energy of that particle is 0. म्हणजे potential energy काय असणार आहे तर 0 is equal to kinetic energy at D position काय येणार आहे बघा 1/2 m vd square at D velocity is vd square plus potential energy या पोझिशनला पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे. मगाशी आपण पोटेन्शियल एनर्जी काढलं होतं बघा या पोझिशनला. इथं पार्टिकल इथून इथं पर्यंत आला म्हणजे त्यानं हाईट किती कव्हर केली बघा 2r. तसंच इथं पण बघायचं आपल्याला पार्टिकल इथून इथं पर्यंत म्हणजे त्यानं हाईट किती कव्हर केली r म्हणजे इथं फॉर्म्युला काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जीचा mgh म्हणजेच mgr. mg हाईट म्हणजेच काय म्हणूया r इतकी डिस्टन्स इथून तो मिडवेला गेला d ला r mgr. पुढे ही टर्म इकडे घ्या 1/2 m vb square minus 1/2 m vd square is equal to काय mgr. ओके यातलं m कॉमन घेऊया आपण तर m/2 कॉमन निघेल. m/2 कॉमन घेतलं vb square minus vd square is equal to what mgr. mm गेट कॅन्सल हा 2 इकडे घ्या 2gr होईल म्हणजे काय राहतं बघा vb square minus vd square is equal to 2gr. therefore vd square is equal to काय राहणार बघा हे vd square इकडे घ्या आणि 2gr इकडे घ्या म्हणजे मायनस होईल ना. म्हणजे काय बघा लक्षात घ्या vb square minus हा 2gr इकडे घेतला हा vd square इकडे घेतला म्हणजे vb square minus 2gr. vb चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला vb म्हणजे काय √5rg म्हणजे vb स्क्वेअर काय असणार आहे 5rg. इथे पुट करतो मी vb स्क्वेअर म्हणजे 5rg minus 2gr as it is 2gr. ओके vd स्क्वेअर लेफ्ट साइडला vd स्क्वेअर पुढे vd स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार मग 5rg minus 2gr म्हणजे किती येणार 3gr. This vd is equal to काय येणार मग vd is equal to under root 3rg. This is the formula for velocity of the particle at midway position. Position D ला पार्टिकलची वेलोसिटी फॉर्म्युला काय असणार आहे under root 3rg. बघा इथं vd काय असणार आहे बाळांनो under root 3rg. आणि ही पण पोझिशन काय आहे सी पोझिशन पण काय मिडवेच आहे. इथे पण वेलोसिटी काय असणार आहे vc is equal to under root 3rg. बघा कंपेअर करा va rg आहे under root rg आहे vc under root 3rg आहे vb under root 5rg आहे. फॉर्म्युला पण कळतं इथे वेलोसिटी मॅक्झिमम आहे इथं मिडवे आहे आणि इथं मात्र काय असणार आहे मिनिमम असणार आहे अंडर रूट rg. ओके म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची पोझिशन बदलली तर त्या पार्टिकलची वेलोसिटी पण काय होते बदलते. ऍट टॉप पोझिशन वेलोसिटी ऑफ द पार्टिकल अंडर रूट rg, ऍट मिडवे पोझिशन वेलोसिटी ऑफ द पार्टिकल अंडर रूट 3rg and at bottom position velocity of the particle is under root 5rg, that is maximum velocity. समजतंय? थँक यू.